आलेला आहे। काल सार्थक ह्याची परमभाग्य, कालाला सार्थकी लावा। सार्थकी लावायचे म्हणजे काय? अर्थासहित सार्थकी म्हणजे अर्थासहित त्या काळाला काय करा, तर काळाला, प्रत्येक काळाला अर्थ आहे। प्रत्येक काळ गेली, पल गेली, घटिका गेली, तास गेले, दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, घंटा वाजे घनाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना। कालाला सार्थकी लावायचं म्हणजे काय, की प्रत्येक क्षणाला आपण त्या हरिनामामध्ये, आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक माणसाचा क्षण त्या हरिनामामध्ये जायला पाहिजे, तरच आपल्याला काल सार्थक लावता येईल। काल सार्थक हेची परमभाग्य, प्रत्येक जीवाचं, प्रत्येक माणसाचं परमभाग्य काय आहे, तर एक एक पल त्याने त्या भगवंताच्या नामामध्ये, त्या नामाशी एकरूप होऊन तर भजन करणं, याला काल सार्थक ह्याची परमभाग्य लिहिले। कालाला सार्थकी लावा। जर आपण त्या काळाला त्या हरिनामामध्ये, त्या रामनामामध्ये आपण जर घालवलं, तर तोच काल आपल्याला सार्थक लागला जातो। आणि याच्या व्यतिरिक्त आपण जे जे काय करू, तो काल आपला सार्थकी लागत नाही। मग तुम्ही सांगाल संसार करायचा नाही का? संसार करता करता आपण भगवंताचं नामस्मरण करता येतो। प्रपंच करता करता भगवंताचं नामस्मरण करता येतो। कारण आपल्याला इथं त्यांनी पुढे उदाहरणं दिल्यात, एक एक पल आपण मृत्यूकडे चाललेलो आहोत, प्रत्येक क्षण मृत्यूकडे चाललेला आपला। माणसाला जेवढं आयुष्य दिलंय, जो जेवढा पुंजी घेऊन आलाय, कोणी 60 वर्षाची, कोणी 70, कोणी 100 वर्षाची, पण त्यातला एक एक पल आपला घटत चाललेला आहे। आणि त्या जाणाऱ्या काळाकडे आपलं अजिबात लक्ष नाही। ते लक्ष काय लावायचं आपल्याला, तर तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी, आतमध्ये लक्ष ठेवा। आणि तो वारकरी सांगेल, तो वारकरी पण आपण आतमध्ये लक्ष ठेवायला पाहिजे। तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा। म्हणजे ह्या पंढरीमध्ये असलेल्या त्या पांडुरंगाचं सातत्याने स्मरण करणं, आपल्या देहरूपी पंढरीमध्ये असलेला तो पांडुरंग, त्याचं सतत चिंतन करणं म्हणजे काल सार्थक लावणं। ज्योती असते, ज्योती ते लहान आहे का मोठी आहे, लहान होते किंवा मोठी होते, किंवा प्रवाहातील पाण्याच्या गतीने, प्रवाहाचा जो पाणी आहे त्याला गती असते। तो पाणी आपल्याला थांबताना दिसतो का? वरतून पाणी येतच आहे। जाणाऱ्या प्रवाहाच्या पाण्याला आपण स्पर्श केला तर तो पाणी थांबतो का त्या जागेवर? चालतच गेलाच पुढे तो। तसं आपलं आयुष्य निघून चाललेलं आहे। आपला प्रत्येकाचं आयुष्य निघून चाललेलं आहे। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पहिल्यांदा आपण कसा होतो, छोटा, आपण लहान होतो, अर्भक होतो आपण, त्याच्यानंतर जरासा मोठा झाला, 2 वर्षात झाला, 4 वर्षात झाला, 8 वर्षात झाला, 10 वर्षात झाला, माणूस जवानीमध्ये आला, 18-19 वर्षामध्ये। थांबलाय का काल? काल कोणाची वाट बघत नाही। आणि काल काय करतो, की कालच आपल्याला ग्रासून टाकतो शेवटीला। सर्व काही जे आहे ते कालचक्र आहे। म्हणून काल सार्थक ह्याची परमभाग्य, आपल्याला काळाला सार्थकी लावायला पाहिजे। जसं पाणी वरतून येतो, तो पुढच्या पाण्याला ढकलत चालतो, तसं आपला एक एक पल 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 पुढं आपण पुढं चाललोय, तर आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे। जेवढा टार्गेट असेल तेवढं आपलं, 100 असेल, कोणी 70 असेल, कोणी 80 असेल, पण तो आपला काल पुढे पुढे ढकलत चाललेला आहे। जसं पाणी वरतून आला, प्रवाहातला पाणी चाललंय पुढे, प्रवाहातील पाण्याच्या गतीने व वृक्षांच्या फलाच्या बदलत्या चवीमुळे, बघा वृक्ष होतं, तयार होतो वृक्ष, झाड तयार होतो, त्याला बीज असते, बीजाचा अंकुर होतो, अंकुराला मग काय होतं, हळूहळू छोटी छोटी पालवी फुटतात, मग त्याचा मोठा होतो झाड, मग त्याला फांद्या येतात, त्याला फुलं येतात, फळं येतात। बरं, फळं आली म्हणून ती फळं तशीच राहतात का? आंबाच धरला आपण, फॉर एक्झाम्पल आपण आंबा धरला, आंब्याचा फळ हिरवा असतो आंबा, त्याच्यानंतर हळूहळू तो काय होतो, हळूहळू तो पिवळा होत जातो, आंबट असतो, नंतर तो गोड होतो, आणि नंतर काय होतो, तो झाडाच्या त्या देठ्याला पकडलेला असतो, पण काही काळाने तो देठा पण सोडतो फळ। तसा आपला
आपल्याला काल सोडून देणार आहे प्रत्येकाला. आपल्याला प्रत्येक जीवाला त्या आंब्याच्या देठ्यासारखा आंबा सोडून जातो तसं काल आपल्याला सोडणार आहे, काल आपल्याला टाकून देणार आहे. म्हणजे काळाच्या प्रवाहामध्ये आपण काय करायला पाहिजे, काळाच्या प्रवाहाचा फायदा घेऊन आपण भगवंताचा ब्रह्मनामाचा उपदेश घेऊन त्याचा सतत चिंतन करायला पाहिजे आपण, तरच आपला तो काल सार्थकी लागणार आहे. वृक्षाच्या फलाच्या बदलत्या चवीमुळे बघा चव पण बदलतो. आंबा आंबट असतो नंतर गोड होतो. व आकारामुळे आकार पण छोटा असतो त्याच्यानंतर हळूहळू मोठा होतो. काळाने होणाऱ्या अवस्थांचे ज्ञान होते. म्हणजे त्या अवस्था आहे, देहाची अवस्था आहे, फळाची अवस्था आहे, पाण्याची अवस्था दाखवली, ते ज्योतीची अवस्था दाखवली. या सगळ्या अवस्था आहेत. प्रत्येक शरीराला पण अवस्था आहेत. फळाला अवस्था दाखवल्या तशा आपल्या देहाला पण अवस्था आहेत. लहानपणे, तरुणपणे, म्हातारपणे आणि नंतर कुठलाच पण नाही, सगळे पण गेले नंतर आपले. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांचे वय, अवस्था, तेज, बल, इच्छा आणि कौशल्य इत्यादी बदल कशामुळे होतात ते अनुमान होते. हे अनुमान होते. सगळ्या अवस्था बदलतात माणसाच्या, हे आपल्याला अनुमानातून कळते. आपण अनुमान घेतला ना तर आपल्याला कळतं. आता हे थोडक्यात सार सांगितलं. आता आपण गोयांकडे जाऊया की आपला अध्याय एकनाथी भागवत अध्याय आपला 22वा आणि श्लोक क्रमांक 44 चालू आहे आपला. आता 44 चालू आहे आपल्याला. आता मी 43चा तुम्हाला निरूपण सांगितला, आता 44चा सांगतो तुम्हाला. इथं काय सांगतात बघा की दीपज्योतीच्या सादृश्यामुळे तोच हा दिवा अशी ओळख होते. बघा थोडक्यात सांगितले, दीपज्योतीच्या सादृश्यामुळे तोच हा दिवा अशी ओळख होते. प्रवाहाच्या सादृश्यामुळे तेच हे पाणी असे वाटते आणि त्याचप्रमाणे तोच हा अवस्था बदलणारा पुरुष असा भास अविवेकी पुरुषांना होतो, पण ती भाषा मिथ्या आहे. आता पुढे सांगतात की आपला देहच मिथ्या आहे. देहच कसा आहे, मिथ्या आहे. म्हणून देह मी वाटे जाणारा तो जाणी ज्या आत्महत्याला. तर देहाच्या अवस्थेकडे आलंय. नाथ महाराज आपल्याला देहाच्या अवस्थेकडे आणतात. देह वाटे मी जाणारा तो जाणी ज्या आत्महत्याला. म्हणजे देह आपला नाही सांगतात, कारण देहाला अवस्था आहेत. मी आता सांगितल्या की बालपणे, तरुणपणे, म्हातारपणे आणि नंतर मग काहीच नाही, मग गेला तो. म्हणजे ह्या अवस्थांतून मग प्रत्येकाला जावं लागतो. का तर देहाभिमान येर झारा भोगिल्याचं भोगी. देहाचा अभिमान आहे माणसाला. प्रत्येक माणसाला देहाचा अभिमान आहे. दीपज्योतीच्या सादृश्य मिळेल तोच दिवा अशी ओळख होते. दीप आपल्याला ज्योती दिसते, पण तोच दिवा असा आपल्याला ओळख पडते. प्रवाहाच्या सादृश्यामध्ये तेच पाणी आहे आणि प्रवाह आपला चालू आहे, पण पाणी तोच आहे. दीपाला ज्योती आहे, पण ज्योतीला जो प्रकाश आहे त्या प्रकाशामुळं आपल्याला काय करतो तर आपल्याला तेच प्रकाश आहे. प्रकाश वेगळं नाही, पाणी तोच आहे, पाणी वेगळा नाही. आणि त्याचप्रमाणे तोच हा अवस्था बदलणारा पुरुष असा भास अविवेकी पुरुषांना होतो. तोच हा अवस्था बदलणारा पुरुष म्हणजे काय होतो तर प्रत्येक माणसाच्या अवस्था बदलत जातात आणि असा भास अविवेकी पुरुषांना होतो. तो भास आहे सांगतात. अविवेकी पुरुषांना असा भास होतो. अविवेकी, हा बरं का, विवेकी नाही. विवेकी माणसांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये बदल होत चाललेला आहे. हा शरीर आपला नाही आहे, हा देह जाणार, हा पंचभूतांचा देह एक दिवशी हा जाणार आहे. आणि नंतर सांगतात हा शरीरच मिथ्या आहे. म्हणजे जे दिसतं ते खोटं आहे. यद दृष्टम तन नष्टम. जे दिसतं ते तर त्याचा नाश होणार आहे, ते जाणार आहे. पण ती भाषा मिथ्या आहे. आता आपण गोव्यांकडे बोलूया. दीपज्वाला होती जाते. दीपामध्ये जे ज्वाला म्हणजे जी ज्योत आहे ती होते आणि जाते. बघा दिव्याला आपण काय करतो, एक वात लावली विजली की जाते, परत आपण दुसरी वात लावतो, तिथलं तेल संपला की ती ज्योत संपून जाते. पण दीपज्योती एकच आहे. जरी त्या दिव्यावर 50 जरी ज्योती आल्या
तरी त्यातला प्रकाश देणारी अग्नी एकच आहे. अग्नी जैसा पूर्वस्थिती बघा, पहिल्यासारखीच ती अग्नी चालू आहे. अग्नी काय, अग्नीमध्ये काय फरक पडत नाही. या लागी तोच दीप म्हणती, तोच दीपक आहे. अग्नी पण तीच आहे, फक्त ज्योती बदलल्या, ज्योती बदलल्या. तसा आपला सांगण्याचा उद्देश काय, तसा आपला देह जो आहे, देह जरी बदलला तरी आपल्याला चालवणारा ईश्वर जो आत्मा आहे, जे चैतन्य, ते एकच आहे, वेगळं काहीच नाही. आता आपण ज्योत लावली, एक ज्योत लावली, संपली, उद्या दुसरी लावली, तिसरी लावली, तरी प्रकाश तोच आहे की नाही, का वेगळा प्रकाश आहे. तसा आपला देह जरी गेला, आपला देह जरी निघून गेला स्वतःचा, तरी देहाला चालवणारा जो परमात्मा आहे तो चैतन्य स्वरूपामध्ये एकच आहे, वेगळा नाही आहे. जरी आपण देह हा ठेवून गेलो, दुसऱ्या जन्मात जरी गेलो, तरी आपली आत्मज्योत एकच आहे, चैतन्य एकच आहे, वेगळं नाही आहे सांगायचं त्यांना. याची लागी, या लागी तोच दीप म्हणते आयसा युक्ती उद्धवा. असं उद्धवाला भगवंत सांगतो. प्रवाह वाहती कल्लोल, प्रवाहामध्ये लाटा, कल्लोल म्हणजे लाटा आहेत, त्या प्रवाहामध्ये वाहतात. परी अखंड एकच जळ, बघा एकच जळ आहे त्याच्यामध्ये, त्या प्रवाहाला चालवणारा एकच जळ आहे, जळ वेगळा नाही आहे. तसं आपल्याला चालवणार एकच परमात्मा आहे, वेगळा परमात्मा नाही, एकच जळ आहे, ज्योती एकच आहे, जळ एकच आहे. या लागी म्हणती सकळ तेच जळे आहे. तो प्रत्येक माणसाला माहिती आहे की पाणी एकच आहे, जरी तो वाहत वाहत पुढे गेला तरी पाणी जो आहे तो एकच आहे, अखंडच आहे. तो जसा परमात्मा अखंडच आहे, चैतन्य अखंडच आहे, ते आपली आत्मज्योत अखंडच आहे, त्याच्यामध्ये काय खंड पडत नाही. तेवी देही वैसा होती जाती, त्याच्या देहाच्या अवस्था होतात आणि जातात. पण कशावर जातात, तर त्या आत्मतत्वावर देहाच्या अवस्था, बालपण, तरुणपण, म्हातारपण हे होत जातात. देहाला अवस्था आहेत पण परमात्म्याला अवस्था नाही आहे. पाण्याला प्रवाह आहे पण पाणी एकच आहे, ज्योती एकच आहे, कुठलीही ज्योती एकच आहे, पण ती आज विजली तरी उद्या परत तीच ज्योती आहे. म्हणजे अग्नीचा प्रकाश एकच आहे. तेही देही वैसा होती जाती, आत्मा अखंड अनुच्युती. तसा आत्मा अखंड तोची मी हे स्फूर्ती. अखंड आत्मा, आत्मा कसा आहे, अखंड आहे, आणि त्या आत्म्यावरती हे सगळे स्फुरण येतात. स्फुरण म्हणजे चैतन्य, त्या आत्मतत्वावरच सगळं स्फुरण येतो. तो आत्मतत्वावरच सगळं आपल्याला जे काय दृश्य दिसतं ते एका आत्मतत्वावरतीच आहे. तोची मी हे स्फूर्ती या उपपत्ती उद्धवा. देहाला अनेक अवस्था येतात जातात, पण तोच मी असा अनुभव येतो. देहाला अवस्था आहेत पण परमात्मा एकच आहे. म्हणजे आपण जरी हा मनुष्य देह आपल्याला मिळाला आणि ह्या मनुष्य देहातून आपण अनेक जन्मामध्ये जरी गेलो तरी चालवणारा परमात्मा एकच आहे आपल्याला, वेगळा परमात्मा नाही. सगळ्यांना चालवणारा सर्व घटे राम देहादेही सगळ्यामध्ये. मी तुम्हाला नेहमी सांगतो की नाही, इंद्रापासून उंदरापर्यंत, मुंगीपासून सगळे एकच तत्व भरलेलं आहे. पण असा अनुभवाला येतो कारण आत्मा आत अखंडच असतो. आत्मा कसा आहे, अखंडच आहे, त्याला आत्म्याला कधीही खंड पडत नाही. म्हणून माऊली काय सांगतो, गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. म्हणजे काय, गगनापेक्षा मोठं नाव आहे श्रीहरीचं. गगनाहुनी वाढ म्हणजे किती मोठं झालं बघा तुम्ही. गगनाला ते कवेत घेतं एवढं मोठं नाम आहे, आणि ते चैतन्य आहे. नाम म्हणजे काय, ते परब्रह्म आहे, ते परब्रह्म. गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे, गगनापेक्षा मोठं नाम श्रीहरीचं आहे. मग आपल्याला गगनापेक्षा व्यापक व्हावं लागेल, गगनापेक्षा व्यापक. गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे काय लिहिले, गगनापेक्षा व्यापक आहे तो, आणि ते नाम आहे, आणि ते नाम आहे श्रीहरीचं नाम आहे, आणि ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे, ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे. मनुष्य मीपणे अहंकार रूढ,
मनसी मीपणे अहंकार रूढो, तोही अज्ञान ते जडमुडो. आणि माणसाला मीपणा आहे, चालवणारा परमात्मा आपल्या आतमध्ये आहे, पण तो देहबुद्धीवर असल्यामुळे त्याला याची जाणीव होत नाही. प्रत्येक जीवाला, प्रत्येक जड देहाला, जड आणि चैतन्य आहे की नाही. देह कसा आहे? जड आहे आपला. देहाला चालवणारं जे चैतन्य ते सूक्ष्म आहे. देहाला चालवणारं चैतन्य आहे आणि ते कसं सूक्ष्म आहे. पण आपण त्या चैतन्याची ओळख आपल्याला नसल्यामुळे प्रत्येक माणसाला देहाचा अहंकार आहे आणि अहंकारामुळे आपल्याला परमात्म्याची ओळख होत नाही. आपलं सगळ्यात वीक पॉईंट कोणता आहे प्रत्येक जीवाचं? तर प्रत्येक जीवाला चालवणारा अहंकार आहे आणि तो अहंकार असल्यामुळे त्या परमात्म तत्वापर्यंत माणूस जात नाही. म्हणून अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला सांगितलं. प्रत्येकाचा अहंकार झाला पाहिजे. कोणाला आपल्या शक्तीचा अभिमान आहे, कोणाला आपल्या पैशाचा अभिमान आहे, तर कोणाला आपल्या सुंदरतेचा अभिमान आहे, तर कोणाला ज्ञानाचा. प्रत्येक माणसाला अभिमान आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला अभिमान आडवा येतो आणि अभिमान जोपर्यंत, म्हणून संतांनी नम्रतेने राहिले सगळीकडे. कोणी त्यांना शिव्या दिल्या, कोणी मारलं, कोणी काट्याने मारलं, काय काय, कोणी गरम पाणी अंगावर टाकलं, तरी पण त्यांनी अहंकार त्यांच्याकडे अजिबात आला नाही. कारण जसं 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 नम्र हो आपण, तसं तसं परमात्मा आपल्या आतमध्ये प्रगट होतो. भगवंताला काय आवडतो? तर नम्रता आवडतो. भगवंताला काय आवडतो? नामस्मरण आवडतो. भगवंतासाठी आपण रडलो तर आपलं भगवंत, आपण जर तो त्या अष्टसात्विक भावातून, त्या नामाच्या भावनेतून आपण जर रडलो, आपल्या अष्टसात्विक भावाले आपल्या अश्रू आपले पाझरले डोळ्यातून, तर भगवंत म्हणतो बाबा ह्या साधकाचे, या भक्ताचे माझ्यावर ऋण आहेत आणि मी कुठल्या पद्धतीने ते फेडू. भगवंताला चिंता लागते. जो साधक भगवंतासाठी रडतो, भगवंताच्या प्राप्तीसाठी रडतो, त्याचे ऋण कधीच भगवंत आपल्या अंगावर ठेवत नाही. त्याला 100% 100 पावलेवंत आपल्याला भेटतो भगवंत. पण आपण रुदन असलं पाहिजे. आपलं रुदन, आपलं रडणं, आपले सात्विक भाव हे भगवंताच्या प्राप्तीसाठी असले पाहिजे. आपण संसारासाठीच रडतो. आपली तिरडी आहे, काय आहे ती रडी अखंड रडतच राहिलेली. जरी आपण त्या 4 माणसांच्या खांद्यावर गेलो तरी रडतच जाते. ती तिरडी आहे. ते आयुष्यभर रडतच राहतो संसारासाठी, पण ती रडी भगवंतासाठी रडत नाही. आणि त्या रडीनं जर जिवंत असताना जर भगवंतासाठी रडले तर भगवंत ऋण ठेवणार नाही. लक्षात घ्या. तुमच्या आमच्या जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत आपण स्वप्नात पण भगवंताचं दर्शन बघायचं नाही आणि माहिती पण मिळणार नाही बरं का भगवंताची. जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत भक्ती आहे असं कोणी समजू पण नाही. जी लक्षणं आहेत ती तुमच्या चेहऱ्यावर दिसलीच पाहिजे. अंतःकरणामध्ये लक्षणं तुमची, पहिलं लक्षण तुमचा अष्टसात्विक भाव. जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही, सातत्याने आपल्या डोळ्यातून अश्रुपात सातत्याने व्हायला पाहिजे. सातत्याने बरं का. जरा जरी आपल्याकडं ध्यानाला बसलो, उपदेश कोणी दिला, एखादा कोणी आपल्याला बोलला, तरी ताबडतोब आपण त्या अंतःकरणामध्ये जाऊन आपला शोध घेतला पाहिजे. पण प्राणी कसा आहे की शोधू जाणे सकळांशी, पाहून येणे आपणाशी, ऐसा प्राणी एक देशी वृत्ती रूपे. समर्थ सांगतात की पाहू जाणे सकळांशी, सगळ्यांना बघतो, पण शोधून येणे आपणाशी, आपण आपल्याला शोधत नाही. ऐसा प्राणी एक देशी वृत्ती रूपे. ही वृत्ती आहे माणसाची. प्रत्येक माणसाची वृत्ती आहे, तो दुसऱ्याला शोधत चाललाय. आपल्याला स्वतःला शोधत नाही. आपण कुठे आहोत, काय आहोत, कुठपर्यंत आपण आलोय. आपण फक्त संसार एके संसार, संसार दोन्ही संसारच. आपला परिपाठ तोच आहे. एक घर झाला, दुसरा घर पाहिजे, तिसरा घर पाहिजे. अरे आपलं आयुष्य संपत आलं तरी आपलं काही, आपल्या मागणे काही संपत नाही. पण शेवटीला ज्या घरामध्ये आपण राहतो
त्या घरात आपण काय करतो, खूप सजावट करतो, एक प्रकारची, अनेक प्रकारचं फर्निचर काय 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 बनवतो माणूस. आणि मग लोक कोणी आपल्या घरी आलं का आपण दाखवते, हे बनवलं ते बनवलं, असा फर्निचर तसा पण. करोडो रुपयाची प्रॉपर्टी काय करतो, त्या घरामध्ये माणूस पैसा घालवतो. अंतकाली त्याच्या डोक्यामध्ये तेच प्रकाश राहतो. आणि मग शेवटीला जाता जाता अंतिमती तैशी प्राणी जानगती, अंतकाली आपल्या डोक्यामध्ये तेच राहतं. आणि मनुष्य तिथंच पाल म्हणून जन्माला येतो, उंदीर म्हणून जन्माला येतो. अशी आपली अवस्था होता का म्हणे. आपण काय करायला पाहिजे, भगवंताचं चिंतन करायला पाहिजे. तुमच्याकडे किती पैसा असू दे, पैसा कमावला कोणीच नाही म्हणत नाही, सगळे कमवा, पण भगवंताचं नामस्मरण विसरू नका. कारण आपल्याला तिथे जायचं. आपल्याला जायचं कुठे आहे, तिथे जायचं. म्हणून भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा, निकट सहवास संतांची या. भाग्य त्याला म्हणत नाही की माझी धर्मपत्नी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, नवरा चांगला आहे, नातवंड चांगले, हे भाग्य नाही सांगतो. भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा, निकट सहवास संतांचा सहवास तोची स्वर्गवास. संतांचा सहवास तोची स्वर्ग. संतांच्या सहवासात या. जे काय आता चाललेला आपला हा कार्यक्रम, हा संतांचा सहवास आहे. आणि सगळ्यांनी या सहवासामध्ये या बरं का. हा सहवास तुम्हाला लाभला ना, तर तुमची वृत्ती व्हावा, या निवृत्ती. सद्गुरू पाहिजे हो, वृत्ती निवृत्त व्हायला पाहिजे. वृत्तीतून आपल्या संसाराच्या ज्या आकांक्षा आहे, कामना आहे, भावना आहे, असूया आहेत, इच्छा आहे, त्या सगळ्या वृत्तीतून जायला पाहिजे. म्हणजे आपल्या अंतःकरणातून जायला पाहिजे विषय सगळे. ज्यावेळेला आपल्या अंतःकरणातून हे सगळे विषय जातील, त्यावेळेला आपण स्वयंभू परमात्मा स्वरूपच हा. प्रत्येक माणूस परमात्मा स्वरूपच आहे. म्हणजे मीपणे अहंकार रूढो, तोही अज्ञानत्व चढमुडो. मग अहंकार म्हणजे काय, जड आहे अहंकार. आणि तोच काय करतो, अहंकारच माणसाला काय करतो, सगळीकडे माणसाला अहंकारच आडवा येतो. आणि तो अहंकार आपल्याला घालवण्यासाठी, इंद्रिय रामरूप होण्यासाठी आपल्याला जो भजन दिलेलं आहे, आपल्याला जे नाम दिलेलं आहे, त्या नामाचं चिंतन अखंड करायला सांगितले. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जिथं जिथं असाल तिथे तिथं करा. जिथं असाल तिथं करा नामाचं चिंतन. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. स्त्रिया असतील, स्वयंपाक करताना करा, आंघोळ करताना करा, जेवताना करा, उठताना करा, मुलांना शाळेत नेताना करा, संपूर्ण करा. एक पल पण त्याला सोडू नका. एक पल जरी तिथे तेच लिहिलं की एक अरे जिगडी राम नामा विन गेली, जणी आपली ते तू हानी केली हो, आपली हानी होणार आहे. राम नामाशिवाय, राम नामाशिवाय जे जे आपल्याकडनं निघेल ते आपली स्वतःचीच हानी आहे. आणि तो नाम अखंड चालला पाहिजे. तो नाम भजनामध्ये, भजन म्हणजे आपण टाळ वाजवतो तो भजन नाही बरं का. भजन म्हणजे काय की नाभीच्या ठिकाणी जी उपासना आहे, ती उपासना आपल्या रोमारोमामध्ये कशी आणायची, आपल्याला ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर कसं व्हायचं, याला भजन म्हणतात. भजन त्याला म्हणतात बरं का, कीर्तन त्याला म्हणतात, नामस्मरण त्याला म्हणतात. बाकी व्याख्या जोडू नका कोणाकडे असतील तर, ते चुकीचं आहे. कारण माऊलीने लिहिले, माऊली सांगतात की नाही की मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ. काय सांगितलंय, स्वभावताच भजनशीळ, स्वभावताच भजन चालू आहे. कसा शब्द वापरले बघा, मनुष्य जात सकळ म्हणजे सगळेच बरं का. सकळ म्हणजे आताचेच नाही, आता आपल्याला दिसतात ते नाही, याच्या आधी होऊन गेले तेही सांगतात. सकळ मनुष्य जात सकळ म्हणजे कृतायुगातले, त्रेतायुगातले, द्वापारयुगातले आणि आता कलियुगातले सगळे सकळ लोक एकच भजन करतात. सकळ मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजन चालू आहे. काय करायची गरज नाही, स्वभावताच भजन चालू आहे तुमचा. परिज्ञाने विन नाशिले, तो ज्ञान नसेल तर आपला नाश होणार आहे. नाश म्हणजे सर्वनाश होणार आहे. प्रत्येकाने लक्षात घ्या. त्याच्यासाठी, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा श्वास गोड व्हा, शेवटचा दिस गोड व्हा, तो अट्टहास असला पाहिजे, भजनाचा अट्टहास. याचसाठी जप, याचसाठी तप, याचसाठी व्यासाय अमुक ग्रंथ केले,
याचसाठी संत पाय सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. याच्यासाठी या भजनासाठी, याचसाठी जप, याचसाठी तप. जप पण या भजनासाठी जप आहेत, यासाठी तप, तपश्चर्या याच्यासाठी आहे. यासाठी व्यासाने अमुक ग्रंथ केले. व्यासांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण या भजनासाठी लिहिले. तुम्हाला ज्ञानी होऊन, म्हणून ज्ञानी होऊन तुम्हाला भजन करायला, ज्ञानी होऊन तुम्हाला हरिपाठ करायला, ज्ञानी होऊन तुम्हाला प्रवचन करायला, ज्ञानी होऊन तुम्हाला कीर्तन करायला नाही सांगितलं. याचसाठी व्यासाया म्हणजे त्या भजनासाठी व्यासांनी अनेक 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं लिहिली. भजनासाठी फक्त, बरं का, दुसरा काय पकडू नका, नाही तर मग चुकेल, आपलं गणितच चुकेल. हातचा आपला चुकला, हातचा चुकला की गेला गणित. हातचा गणित आपलं काय आहे, हातचं काय आहे, हातचा आपला जो आहे आंतरीचा अंतरात्मा, त्याचं भजन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी व्यासाने अमुक ग्रंथ केले. याचसाठी संत पाय सेवावे. संतांच्या पायाची सेवा का करावी, तर आपलं भजन चालू राहावं. ज्ञानी म्हणून नाही बरं का, ज्ञानी म्हणून कोणीच नाही जगामध्ये. हे ज्ञान पण जाणार आहे नंतर. जे आपण ज्ञान कमवू ते सगळं जाणार आहे. उलट ते ज्ञान आपल्याला त्रास देणार आहे. जे आपण भजनाला जाऊ, जे आपण भजन गाऊ मोठ्या मोठ्या आवाजामध्ये, तेच भजन आपल्याला मरताना त्रास देणार आहे. मग भजन कोणतं, तर भजन त्या हरिनामाचं पाहिजे. याचसाठी व्यासाने अमुक ग्रंथ केले. याचसाठी संत पाय सेवावे. संतांचं पायाची सेवा यासाठी करायची बरं का, भजन व्हावं यासाठी, अखंड चिंतन विठोबाचं, यासाठी संतांची सेवा. तरीच तरावे तुका म्हणे, तरच आपल्याला भवसागर तरून जाता येईल, असं तुकोबाराने सांगितलंय, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. बघा किती तुकाराम महाराज किती, प्रत्येक संत हेच सांगतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं हे तुम्हाला ज्ञानासाठी प्राप्त नाही करायचं. ज्ञान स्वरूप होण्यासाठी, ज्ञान स्वरूप अवस्था आपल्या आतमध्ये आहे. आपल्या स्वरूपाविषयी आपला अज्ञान आहे, आणि तो स्वरूपाचा अज्ञान आपल्याला घालवायचा असेल तर त्यासाठी फक्त भजन, फक्त आणि फक्त भजन पाहिजे. वास मनुष्य जातं सकळ स्वभावताचं भजनशील, आणि आपण भजनशील असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जे जे करशे आणि काही नामा परचे तत्वाने हकारुनी सांगेतो का, नाम घेता राहू नका. म्हणशी मी पणे अहंकार उडो, तो या अज्ञान होते जडमुड. बघा माणसाचा मी पण आहे. मी म्हणजे मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. आपण देह आहोत असं आपण समजलं तर कोटी ब्राह्मणांची हत्या आपल्याकडनं झाली असं समर्थ सांगतात. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. आपण देह नाही आहे, आपण आत्माच आहोत. प्रत्येक माणूस देहाला धरून बसलाय. देहबुद्धीच्या नारा थोर चिंतेचा आड धरा. चिंता आपल्याला का लागलेली आहे, तर आपल्याकडे देहबुद्धी आहे. देहबुद्धीच्या नारा थोर चिंतेचा आड धरा. संकल्प विकल्पाचा मारा देहबुद्धी अनिवार्य. आणि संकल्प विकल्प माणूस तयार करतो, आणि त्या मनाच्या मनोमार्गे गेला तेथे मुकला. मनाच्या मार्गाने माणूस जातो. भजनाच्या मार्गाने कोणी जात नाही, मनाच्याच मार्गाने जातात सगळे. आणि भजन चालू झाल्याशिवाय हे ज्ञान होणं कठीण आहे. भजन चालू व्हायला पाहिजे. आणि ते भजन कसं आहे, तर श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्यावरती ते भजन आहे. तो शब्द सांडूनी बैसला, तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलवला याच कारणे सांगितले. तो शब्द, त्या शब्दाला धरायचा, आणि ते शब्द पण नंतर टाकून द्यायचं आहे, आणि मौन राहायचं सांगितलंय. पण या सगळ्या प्रक्रिया श्री गुरुकडून आपल्याला समजून शिकून घ्यायला पाहिजे. आपल्याला स्वतःला जमणार नाही. म्हणून गुरु करावं बलकट, त्याचे धरावे मनकट, आणि विचारावे 2 प्रश्न. मी कोण आणि देव कोण, हे प्रश्न गुरूंना विचारायचं. आपण कोण आहोत आणि देव कोण आहे, याची ओळख करून देणारे ते सद्गुरू असतात. तो या अज्ञानात जडमुड, त्याशी प्रकाशक आत्मा दृढ. मीपणे अखंड वस्तुत्वे सूर्य. यावर अशी शंका घेतात की मीपणाने अहंकार रूढ झाला, तो अज्ञानपणाने जडमुड आहे. तर तो काय करतो, अहंकार झाल्यावर अज्ञानच आहे माणसाकडे. ज्यांच्याकडे अहंकार आहे त्यांच्याकडे अज्ञान आहे. म्हणून ज्यांच्याकडे अहंकार नाही आहे तेच तरले आहेत. याच्या आधीचे जेवढे संत होऊन गेले ते नम्रतेने राहिले. सगळीकडे नम्रता बाळगली त्याने. अहो येशू ख्रिस्ताला तर त्यांनी खिळे ठोकले, विचार करा, तरी काय बोलला नाही. तर काय बोलला तो,
की हे लोक अज्ञानी आहेत, देवा हे लोक अज्ञानी आहेत, यांना माफ कर, हे काय करतात यांनाच काय कळत नाही. आपल्या तुकोबारानं किती मारलं, ज्ञानोबारानं किती हालापेष्टा सहन करावं लागल्या लोकांच्या, पण कधीही कोणावरही चिडले नाही. का तर ते त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले होते आणि त्यातला अज्ञान त्यांनी घालवला होता. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत अहंकार आहे, अज्ञान गेला की अहंकार आपोआपच जातो. त्याचा प्रकाशक आत्मा आहे तोच नेहमी स्वस्वरूपाने स्फुरण पावत असतो. आणि या सगळ्यांचा प्रकाशक कोण आहे? आपला आत्मा आहे. आणि आत्मा कसा आहे? नेहमी स्वस्वरूपाने स्फुरण पावत असतो. आपल्या आत्मस्वरूपाने आत्मप्रकाशाने त्याचं स्फुरण होत असतं. चैतन्य त्याच्याकडे, आत्म्याकडे. म्हणून काय सांगितलंय की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आहे. आपल्या अंतःकरणाचे 4 भाग आहेत. एक मन आहे, एक बुद्धी आहे, एक चित्त आणि अहंकार आहे. पण अहंकाराच्या जागेवर चैतन्य आलं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य. मग तो चैतन्य म्हणजे काय? तर ते चैतन्य म्हणजे ईश्वर आहे. आणि तो एकदा का चैतन्य आपल्या त्या अहंकाराच्या जागेवर चैतन्य झाला तर आपल्याला कुठल्याच प्रकारचा अहंकार राहत नाही. चैतन्य स्वरूपामध्ये माणूस एकरूप होतो आणि आनंदामध्ये तो आनंदात आपलं जीवन घालवत असतो. मग त्याच्यावर कोणी ओरडलं काय, त्याला कोणी मारलं काय? कारण त्याचा अखंड हरिनाम चालू असतो. मग त्याला असं वाटतं की माझं नामस्मरण करून घेणारा मी नसून माझ्यामध्ये असलेला तो भगवंत चैतन्य स्वरूपामध्ये आहे आणि ते चैतन्यच माझं नाम जप करत आहे. ओठ नाहले, काय लिहिले? कंठ नाहले, ओठ नाहले, कंठ नाहले. जिभा ना रिटे रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम, कबीरदास म्हणतात. ओठ नाहले, कंठ नाहले, जिव्हा ना रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. ही अशी अवस्था आहे. पण ते अहंकार जात नाही तोपर्यंत ही अवस्था होत नाही. अहंकारच सगळीकडे माणसाला अडवतो आणि अहंकारच माणसाला अडकवतो. आणि अहंकार जाण्यासाठी काय करायला पाहिजे? माणसाने विवेक, पिंडामध्ये विवेक निर्माण व्हायला पाहिजे. आणि तो विवेक निर्माण होण्यासाठी जी काय आपल्याला उपासना, जे काय आपल्याला साधन दिलेलं आहे नामाचं, त्या नामाचं चिंतन करायला पाहिजे. येथे देहाशीची जन्ममरण कोणाला आहे? देहालाच जन्ममरण आहे. पण देहालाच माणूस धरून बसले. देहाकडे अहंकार आहे. प्रत्येक माणसाकडे अहंकार आहे. जिथं जाल तिथं अहंकारच आहे. तो ज्ञानी असो, अज्ञानी असो, तो पुजारी असो, तो ब्राह्मण असो, तो कुठल्याही जातीचा असतो, त्याच्याकडे अभिमान आहेच. आणि तो अभिमान म्हणजे काय? अभिमान आहे म्हणजे याचा अर्थ काय? अभिमान आहे याचा अर्थ तो देहावरच आहे, देहबुद्धीवर आहे. तो देहबुद्धीवरच आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, हा अहंकार सांडीजे, मग आहे तीच वस्तू होईजे. होईजे म्हणजे काय? वस्तूच आपण आहोत. आपणच आत्माच आपण आहोत. आत्मतत्व आपणच आहोत. फक्त आपल्याकडे अहंकार आल्यामुळे त्या आत्मतत्वाला आपण काय केलंय? आपण त्या आत्मतत्वाला दडपून ठेवलेलं आहे. त्या अहंकाराने त्याला दडपून ठेवलं आहे. त्या आत्मतत्वावर अहंकाराने काय ठेवलेले आहे? तर आपला पाय ठेवलेला आहे. आणि म्हणून माणसाला ज्ञान प्रगट होत नाही. सगळीकडे नम्रता पाहिजे. म्हणून पंढरीच्या लोकांना हे अभिमान, काय सांगतात? असा लिहिले गेले त्याच्यामध्ये, पंढरीच्या लोकांना हा अभिमान, पाया पडिते एकमेकांच्या पाया पडतात. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भूतामध्ये तो आत्मा भरलेला आहे. जो असा वाकून चालेल, प्रत्येकाला नमस्कार करून चालेल, त्याच्याकडे भगवंत येईल. कारण अहंकार माणसाला सगळीकडे नडणारा अहंकार आहे. आणि तो अहंकार जायला पाहिजे बरं का. अहंकार जात नाही कोणाचं. आणि म्हणून साधना ही कशासाठी करायची असते? तर अहंकारासाठी. आणि ती साधना केल्यानंतर काय होतं सांगतो. तो ज्ञानोबा सांगतात की नाही, इंद्रियांच्या संगती जय पसरू तसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या संगतीमध्ये अहंकार बाहेर पडत असतो. जय पसरू तसे मती म्हणजे आपलं मन इकडे तिकडे धावणारं मन जे आहे ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूप. ते स्थिर होतं कुठं?
एका आत्मस्वरूपाकडे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय एका आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाचं, आत्मदेवाचं भजन करायला लागलं का मग अहंकार माणसाचा जातो. कसं जातो बघा, पुढे सांगतात की इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मते ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवल जय बुद्धी होईल निश्चल तव तू पावशी केवल योग स्थिती. समाधी स्थिती केवल, समाधी लागली पाहिजे. इंद्रिय आपली स्थिर झाली, मन स्थिर झाला, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वा मन एका आत्मतत्वाकडे आला, एका आत्मदेवाशी एकरूप झाला तर समाधी लागते माणसाला, स्थिर होतो, चित्तप्रज्ञ अवस्था होतो. समाधी स्थिती केवल जाय बुद्धी होईल निश्चल, बुद्धीच निश्चल होतं, बुद्धी स्थिर होतो. जी धावणारी बुद्धी, जे धावणारं मन, ते इकडे तिकडे धावणारं भरकटणारं मन आहे ते एका आत्मतत्वाशी एकरूप होते, नामाशी एकरूप होतो. तव तू पावशी केवल योगस्थिती, आणि त्याला योगस्थिती म्हणतात. योगस्थिती म्हणजे काय की आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप होणं, जीव शिवाचं ऐक्य होणं, जीवाचा शिवाशी ऐक्य होणं, ह्याला आत्मस्थिती म्हणतात आणि त्याला समाधी म्हणतात. समाधी स्थिती केवल जाय बुद्धी होईल निश्चल तव तू पावशी केवल योग स्थिती, आणि त्याला म्हणतात जीव शिवायचं ऐक्य होण्याची स्थिती आहे. आणि ती झाल्यानंतर मग माणसाचा अभिमान हळूहळू कमी होतो. पण यासाठी संतांची संगत सातत्याने पाहिजे, नाहीतर माणसं अर्ध्या हलकुंडाने पिवळे होतात आणि मग ती माणसाला भारी पडतात आपल्याकडे. अर्ध्या हलकुंडाने माणूस पूर्ण होतो का, पिवळा होतो का? पण होतात काही लोक आणि मग निघतात जगामध्ये ज्ञान सांगायला, मग त्यांची फजिती होते. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, झोंबे सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अनेक संकटामध्ये माणसाला टाकतो हा अभिमान, गोत्यात टाकतो, खड्ड्यात टाकतो माणसाला अभिमान. म्हणून अहंकार सांडी जी आहे तीच वस्तू होईजे, मग आपली स्वस्ती सोयजे. आपणच आपली स्वस्ती म्हणजे आपली सोडवणूक आपणच करायची. अहंकार माणसाला सगळीकडे नाचवतो, अहंकार जड करतो. माणसाची वाणी, बाबाने मी सांगायचे आम्हाला, माणसाची वाणी अहंकारी आहे, देहापेक्षा वाणी अहंकार आहे. वाणीतून त्याचा अहंकार बाहेर पडत असतो, बोलतानाच अहंकार बाहेर पडतो माणसाचा. माणसाचे शब्द जड आहेत, माणसाचे वाणी जड आहे माणसाची. बघा ना, एखादा वाणीतून शब्द निघाला समोरच्या माणसाला लगेच लागतो, वाणी जड आहे की नाही? अहंकाराचा शब्द आहे ना तो. म्हणून संतांनी काय केले, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा, हरीच्या दासा. ही संत मंडळी सुखी असोलीत सांगतात की नाही, ही सगळी सुखी असेल, पण अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा. येत देहाशीची जन्ममरण. बघा, देहालाच जन्ममरण आहेत आणि देहाकडेच अहंकार आहे. आत्मा अखंडत्व परिपूर्ण आत्मा पूर्ण आहे. आत्मा कसा आहे? सर्वम खलविदम ब्रह्म, सगळीकडे परमात्मा भरले, सर्व खलविदम ब्रह्म. ब्रह्म कसा आहे? सगळीकडे व्यापक आहे, आत्मा व्यापक आहे. आणि त्या व्यापकतेकडे जाणं म्हणजे ज्ञान आहे. देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा अर्धळा. देहबुद्धी जायला पाहिजे. आपण चिंता करतो, त्याच्यापेक्षा चिंतन करा भगवंताचं. भगवंताच्या चिंतनामध्ये वेळ जायला पाहिजे. आपण चिंता करण्यामध्ये वेळ घालवतो, कसं व्हायचं आपलं, ह्याचं कसं व्हायचं, त्याचं कसं. भगवंताने आपल्याला जन्माला चोच दिले म्हणजे दाना आधी आणलाय त्याने. चोच देण्याच्या आधी दाना तयार केलाय त्याने. आपल्याला इथं जन्माला घालण्याच्या आधी त्याने व्यवस्था करून ठेवलेली भगवंताने, पण आपण उगाचच चिंता करतो. येत देहासीची जन्ममरण, आत्मा अखंडत्वे परिपूर्ण. येत देहात्मबुद्धीचे जे मीपण ते वाच्या जनाती मिथ्या. काय सांगतात तिथे? परंतु ह्या असे पहा, अवस्थांतील बदलाच होतो. काय सांगतात? अवस्थांतील बदल देहालाच असतो, फक्त देहालाच अवस्थांचा बदल होतो आणि आत्म्याला नसतो. आत्मा येत नाही, जात नाही. आत्मा असतचे असे सर्व काळ आत्मा आहे.
देहच मी आहे असा जो अभिमान होतो तोच मिथ्या आहे. बघा, देहाकडे अभिमान आहे आणि तोच खोटा अभिमान आहे. देहाकडे अभिमान काय आहे की मीच देह आहे. मी आता म्हणलं की नाही, मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या. देहच होऊन राहिजे त्याने देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. काय सांगतात समर्थ रामदास? देहची होऊन राहिजे त्याने देह दुःख साहिजे. म्हणजे तुम्ही देहबुद्धीवर राहिला तर तुम्हाला दुःखच दुःख आहेत. देहची होऊन राहिजे त्याने देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. देहाच्या पलीकडे गेल्यानंतर परब्रह्म आहे. म्हणजे देहाचा पूर्ण विसर पडल्यानंतर परब्रह्माची प्राप्ती आहे. परब्रह्माची प्राप्ती कधी आहे? देहाचा निराश, देहाचा निराश व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, देहाच्या निरसने पाविजे त्या ठाया. म्हणजे देहाचा निरसन झाला तर आपल्याला त्या ठिकाणी जाता येतो. माझी आईशी काया जव नव्हे. जोपर्यंत माझा देह असा होत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. तुकोबारांनी अभंगातून सांगितले. त्या अभंगाचा सुरुवात कशी आहे तर भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग. ब्रह्मतनु म्हणजे आपल्या तनुलाच ब्रह्म बनवायचं आपल्याला. आणि देहाच्या निरसने पाविजेच्या ठाया. म्हणजे देहाचा निराश झालो तर आपण त्या परमात्मा तत्वापर्यंत पोहोचतो. माझी आईशी काया जव नव्हे. जोपर्यंत माझं शरीर असं झालं नाही तोपर्यंत मला त्याची ओळख झाली नाही. पण माझं शरीर असं झालं तुकोबारा सांगतात तेव्हा मला देव भेटला. तसा आपल्याला जोपर्यंत देहाचा अहंकार आहे तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. परत परत सांगतो, देहाचा अभिमान जायसाठी काहीतरी करा. आत्म्याला काय? आत्म्याला अवस्था नाही, देहाला अवस्था आहे. देहाला बालपणे, तरुणपणे, म्हातारपणे. आत्मा काय? आत्म्याला कुठलीच अवस्था नाही. आज येतो तो जन्मालाच येत नाही. आत्मा देहच मी आहे असे अभिमान होते आणि तोच मिथ्या आहे. आणि देहाचा अभिमान बाळगणं हेच खोटं आहे सांगतात. कारण देहच नाही, पुढे पुढे आहे. बघा याच्यामध्ये दिले पुढे पुढे आहे सांगितले की हा देह आपण समजतो ना, हा देहच नाहीये सांगतात. म्हणजे सृष्टी नाहीचे सांगतात. जे दिसतं आपल्याला ते नाहीच असं पुढे पुढे नंतर आहे त्याचं एक्सप्लेनेशन. पुढे पुढे विस्तार दिलेला आहे तर आपल्याला बघायला लागेल. जाऊ आपण पुढे. विषयांची विषय सिद्धी देही जे काही देहबुद्धी. काय लिहिलंय? विषयांची विषय सिद्धी देही जे का देहबुद्धी तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी भवबंदी स्थापक. देहावर मीपणा ठेवणे आणि अमुक कार्य सिद्ध झाले असे म्हणणे ही गोष्ट मिथ्या बंधन भवबंधनात टाकणार आहेत. म्हणजे देहावर माणूस काय करतो? अभिमान बाळगतो आणि मी केले असं म्हणतो, मी केली असं म्हणतो. अमुक एक कार्य मी केलं, माझ्यामुळं ते झालं, माझ्यामुळं घर चालतो, मी आहे म्हणून तुम्हाला दिवस बघायला मिळतात, मी एवढं मोठं राज्यकारभार केलं, मी घर सांभाळतो, असा मीपणा जो आहे ना, असे म्हणणे ह्या गोष्टी मिथ्या भवबंधनात टाकणाऱ्या आहेत. या गोष्टी आपल्याला बंधनात टाकतात. भवबंधनात म्हणजे परत जन्माला येणं, परत मरणं, ह्या चक्रामध्ये आपल्याला फसवतात या गोष्टी. आणि हे कोणापासून होतं? आपल्याला आपला अहंकार आहे. आपला अहंकार काय आहे? आपला अहंकार आपल्याला अडवायतो. अहंकाराने नाडला तुका म्हणे वाया गेला सांगितले. वाया जातो माणूस. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव होण्याची वस्तू आहे पण अहंकार जायला पाहिजे. आणि आपला तो अहंकारच जात नाही. आणि याच्यासाठी काहीतरी उपाय करा. उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. भगवंताचं भजन आपल्या शक्तीनुसार भावे पजावा ईश्वर. जसं जसं वेळ मिळेल तसं तसं भगवंताचं भजन आपण करायला पाहिजे.
आणि भगवंताच्या भजनातूनच सगळं आपल्याला गोष्ट सगळीची प्राप्ती आपल्याला भगवंताच्या भजनातून आहे. आणि ते भजन आपल्याला कसं करायचं हे देण्याची ही जी प्रक्रिया आहे, हे प्रक्रिया शिकवणारे जे सद्गुरू आहेत ते सद्गुरूच आपले देव आहेत. गुरु ऐका जनार्दनी गुरुच देव, इथे नाही बा संदेह, इथं अजिबात संदेह पकडायचा नाही. म्हणून प्रत्येकाने आजच्या या प्रवचनातून एक संदेश घ्या. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, दिवेकर बाबा यांच्या आशीर्वादातून आपल्या सगळ्यांना एकच उद्देश इथे आहे की प्रत्येकाने अहंकार आहे ना तो कसा आपला जाईल याच्यासाठी प्रयत्न करा. का अहंकारच माणसाला काय करतो, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये ढकलतो आपल्याला. आणि संतांनी तो अहंकार काढून टाकला. नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता, महापुढे झाडे जाती परंतु लवाले वाचते हो. मोठे मोठे पुरे येतात, मोठे मोठे झाडं असतात, हे मोठे मोठे बुंदे असतात झाडाचे, वाहून घेऊन जातात. पाण्याचा फ्लो एवढा जोरात असतो, पण लवाला असतो, एक लवाला असतो, एक एवढा असता, उंच असतो थोडा, एक 2-3 फुटाचा असतो लवाला. तुम्ही बघितलं नसेल ते, आम्ही बघितलं आहे. इकडे आम्ही जायचो, ढोरं चारायला जायचो ना, तिकडे आम्हाला ते सगळे लवालेच असायचे तिकडे. तर ते लवाले काय करतात, समुद्राच्या किनाऱ्याला जात ते, पण समुद्राच्या किनाऱ्यापासून पूर जर 200 मीटरपर्यंत येतो खाडीच्या किनाऱ्यापासून. पण ते आणि त्या लवाल्यावर कितीतरी फूट पाणी चढतो, पण पूर ओसरल्यानंतर ते परत जसेचे तसेच असतात, त्यांना काहीच होत नाही आणि मोठी मोठी झाडं निघून जातात. सांगायचं काय दृष्टांत, सिद्धांत काय सांगायचा की आपल्याकडे असलेला अहंकार टाकून द्या, काढायचा प्रयत्न करा. अहंकार काढून टाका. जोपर्यंत अहंकार जात नाही, आपल्याकडे नम्रता येत नाही. आता शेवटची तुम्हाला एक ओवी घेतो आणि माझं हे प्रवचन संपवतो. काय सांगतात की फललिया तरुच्या शाखा सहज भूमीशी उतरी देखा, तसे जीव मात्र आशेखा खालावती. जे संत काय करतात, फललिया तरुच्या शाखा, जशा फळांनी भरगच्च भरलेल्या, ओतप्रोत भरलेल्या फळांच्या ज्या फांद्या आहेत त्या वागतात, कारण ते फळांनी वाकलेल्या आहेत, फळांनी त्या ओथंबून भरलेल्या आहेत आणि म्हणून त्या वागतात फळांनी. मग कोण वागतो मला सांगा, ज्याच्याकडे ज्ञान आहे, खूप ज्ञान आहे, तोच वाकला जातो, तोच नमला जातो. संत नमले गेले कारण संतांकडे ज्ञान होतं. फललिया तरुच्या शाखा सहज भूमीशी उतरे देखा, फलांच्या मोठ्या मोठ्या शाखा म्हणजे फांद्या आहेत, त्या झुकल्या जातात जमिनीकडे. तैसे जीव विषय आशेखा मात्रा खालावती. जे तसा प्रत्येक संत जो आहे तो प्रत्येक जीवाकडे काय करतो, वाकला जातो, नमला जातो. तसा आपण अहंकार आपला गेला पाहिजे. आजच्या प्रवचनातून हेच सांगायचं की आपला अहंकार कशाने जाईल आणि आपल्याला त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान कसं होईल, आत्मस्वरूपाशी एकरूप कसं हो, याच्याकडे जास्तीत जास्त प्रत्येकाने लक्ष घाला. आणि त्यासाठी अजून एक शेवटची ओळी सांगतो आणि मग प्रवचन संपवतो. काय सांगितलंय, अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, मग मनची होऊन मन बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी, समूळ मावलेले अभिमान कैची बुद्धी कैचे मन, बुडाले चित्ताचे चित्तपण ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. बघा नाथ महाराजांनी सांगितलंय, अहंकार धरी सोहमपण, ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी आपल्याला ते नाम यायला पाहिजे, ते सोहम शब्द यायला पाहिजे आपल्याकडे. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी, मग आपल्याला बुद्धीचा निश्चय होता आपणच परब्रह्म आहोत. समूळ मावलेले अभिमान, बघा अभिमान निघून जातो. कैशी बुद्धी कैसे मन, बुडाले चित्ताचे चित्तपण ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे, म्हणजे पूर्णपणे ब्रह्मस्वरूप होतो माणूस. मी आपली 5 मिनिटं जास्त घेतली कारण मुद्दाच तसा होता सांगायचा. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित.